नमस्कार. गिरीश थत्तेकडून ऐका. सुगंधा जगदळे ह्यांची लघुकथा डॉक्टर. आई आई उठ नका, एकदा तरी डोळे उघडून पहा माझ्याकडे. धावतच विपिनने आयसीयू मध्ये प्रवेश करून आईचा पलंग गाठला. बघ ना, मी डॉक्टर झालो आहे. लहानपणापासून तुम्हाला किती स्वप्न दाखवलीस आणि तसेच शिक्षणही दिले, पण आता सारे व्यर्थ वाटते ग. मी डॉक्टर होऊनही तुला कुठलाही उपचार देऊ शकत नाही. यासारखा दैव दुर्लेवास कोणता? आई बघ ना, पेढा आणलाय तुझ्यासाठी, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून. खा ना ग आई, खा ना. आणि एकदा तरी डोक्यावरून हात फिरवून म्हण, माझं शाणं बाळ ते. आई आई जोरात हंबारडा फोडून विपिन आईला गदागदा हलवत होता. त्याच्या आक्रंदनाने सारे आयसीयू नव्हे तर हॉस्पिटल हळहळत होते. सिस्टर तर डोळ्यातले पाणी लपवून इतर पेशंटचे करीत होत्या. तो पेढा तिच्या हातात तसाच होता. आईच्या छातीवर डोके टेकून तो रडत होता. तेवढ्यात मोठे डॉक्टर आत आले. त्याला समजवत होते, उचलून घेत होते, पण तो तसूभरही हटेना. तेवढ्यात आईच्या निर्जीव झालेल्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले आणि डॉक्टर म्हणाले, अरे बघ तरी, आईला समजलं बरं का विपिन डॉक्टर झाला म्हणून. बघ, पेढा कसा गच्च धरून ठेवलाय हातात आणि डोळे सुद्धा पाडावले तिचे. त्या दुःखातही त्याने आनंदून म्हटलं, खरं डॉक्टर, माझ्या आईला समजलं आणि ते आनंद अश्रू आहे. तिचे अश्रू आपल्या तळ हातात घेऊन त्यांनी कपाळी लावले. तेवढ्यात बाबा धावत आले. अरे, आईला समजलं बरं का, तू डॉक्टर झालास म्हणून. आपली तपश्चर्या फळाला आली. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. आज 3 महिन्यापासून त्याची आई आयसीयूत निश्चित पडून होती. कोमात गेली होती. डोळे उघडे होते, परंतु ते भावना शून्य. स्पर्श कळत होता, हालचाल बिलकुल नव्हती. संवेदना बधीर झाल्या होत्या. आई म्हणजे एक चालते बोलते चैतन्य. अखंड शब्दांचा धबधबा कानावर पडायचा. त्याच्याबरोबर तेवढी चपळ हालचाल. शिक्षणाला लागल्यानंतर विपिनला हवे नको ते बघणे जणू तिचे जीवनच होऊन बसले होते. बघता बघता विपिन अव्वल श्रेणीने पास होऊन मेडिकलला गेला. अगदी मंत्रावलेले दिवस होते ते. आणि अचानक किडनी प्रॉब्लेम उत्पन्न झाला. उपचार चालू होते, पण हवी तेवढी विश्रांती मिळाली नाही. सारेच काळजी घेत होते. शेवटी होऊ नये तेच झाले. रात्री ती अंथरुणातच धाडकन कोसळली. धावाधाप झाली. विपिनने तिला दोन्ही हातावर उचलून एका डॉक्टरकडे नेले. तिथून दुसऱ्या, नंतर तिसऱ्या आणि शेवटी नागपूर गाठले. 3 महिन्यापासून आज वरती एकही शब्द बोलली नाही. उपचारांची पराकाष्ठा चालली होती. नातेवाईक, नवरा, मुले, देवाची उपासना, सारे उपाय थकले. डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले. मुलगा म्हणून नाही तर डॉक्टर म्हणून मी घेतलेल्या शपथेची आज परिसीमा होती. विपिन, जाग. आपल्या डॉक्टरी मनाला विचार. असेच तळफळत पडून घेऊन तिच्या यातना बघायच्या आहे की नाही, मला असे कमजोर होऊन चालणार नाही. माझ्या आतून एक वेगळाच आवाज येतो आहे. असे भ्याडपणाने वागलेले माझ्या आईला मुळीच सहन होणार नाही. तिच्या स्वाभिमानाला धक्का लागेल असे मी काहीही करणार नाही. अरे, तिचे अवयव कमीत कमी दुसऱ्यांच्या तरी उपयोगाला येतील. असे अवयव दानाचे महत्त्व डॉक्टरांनी समजावून सांगितले ना.
कोणाच्या तरी डोळ्यातून ती तुला बघेल, हृदयातून बोलेल, हेही कमी नाही. तेव्हा मी या निर्णयापर्यंत आलोय. शांतपणे विपिन उत्तरला. यस, आय एम डॉक्टर. आय एम रेडी सर. धन्यवाद.